आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर 2 तासाच्या कीर्तनात शीतलताईंनी नुसती भक्ती सांगितली पण का हो ताई, तुम्ही आम्हाला भक्तीचं महत्त्व पटवून देताय, पण भक्ती केल्यानंतर काही मिळतंय का? कारण आताच्या युगामध्ये सगळ्यांना काही मिळतंय का? म्हणजे कुणाला इनकमिंग हवंय, आउटगोईंग नकोय. मग तुम्हाला आउटगोईंग नकोय पण इनकमिंग भक्ती पाहिजे ना, भक्तीचं काहीतरी फळ मिळालं पाहिजे. ऐका, भक्ती केल्यानंतर काय मिळतं याचं जिवंत उदाहरण जर बघायचं असेल तर संत श्रेष्ठ चोखोबाराया. ज्या वेळेला चोखोबाराया मजुरीला काम करायला जायचे आणि मजुरीचं काम करायला गेल्यानंतर एका बंधाऱ्यावरती कामासाठी गेले आणि तो बंधारा त्या ठिकाणी ढासळला आणि त्या बंधाऱ्याच्या बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली कितीतरी माणसं मजूर त्या ठिकाणी गतप्राण झाले. वाऱ्यासारखी वार्ता सर्व पंढरपुरामध्ये पसरली आणि वाऱ्यासारखी वार्ता पंढरपुरात पसरली तर ही वार्ता श्री विठ्ठल पंढरीश पांडुरंग परमात्म्यांच्या कानावरती सुद्धा गेली आणि त्यांच्या कानावर गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याच्या दोन्ही डोळ्याला धारा लागल्या. नामदेवरायाला हाका मारली, नामा ए नामा, काय झालं पांडुरंगा? नामदेवरायांनी बघितलं पांडुरंग रडताय. काय झालं देवा, का रडताय, काय झालंय? सांगितलं, माझा सगळ्यात आवडता भक्त माझा चोखोबा मजूर म्हणून कामगाराला गेले आणि त्या बंधाऱ्याचं त्या ठिकाणी ढासळला आणि त्या बंधाऱ्याच्या ढिगाऱ्याखाली माझा नामा गतप्राण झाला. जा रे नामा, माझ्या चोखोबारायाच्या हस्ती घेऊन ये. नामदेवरायांनी सांगितलं, कितीतरी हजारो मजूर त्या ढिगाऱ्याखाली गतप्राण झाले, त्यांचे अंत्यविधी झाले, आता त्यांच्या हस्ती मी कशा घेऊन यायच्या? पांडुरंगानं सांगितलं का त्यांच्या हस्ती तुम्ही घेऊन या, पण ओळखायच्या कशा? तर सांगितलं, काय सांगितलं? हस्ती घ्यायची, कानाला लावायची आणि ज्या हस्तीमधून विठ्ठल विठ्ठल आवाज आला की ती हस्ती माझ्या चोखोबाची, हे लक्षात ठेवायचं. ऐकताय ना तुम्ही सर्वजण? चोखोबाची आहे हे सांगितलं. ठीक आहे पांडुरंगा. नामदेवराया निघाले. काय अलौकिक भक्ती आहे चोखोबारायांची. नामदेवराया निघाले आणि चालत चालत त्या बंधाऱ्याच्या बांधकामापर्यंत आले. आल्यानंतर त्यांनी बघितलं की हजारो मातीचे ढीग पडलेले आणि हजारो मजूर कामगारांचे त्या ठिकाणी महाराज अंत्यविधी, अंत्यसंस्कार झालेले. कशा ओळखायच्या आता त्या हस्त्या? त्या ठिकाणी नामदेवरायांनी हस्ती घ्यावी, कानाला लावावी, काहीच आवाज येत नाहीये. दुसरी हस्ती घेतली, कानाला लावली, आता तुमच्या डोक्यात आला असेल, त्या हस्तीतून आवाज आला असेल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, ती फेकून दिली. परत तिसरी हस्ती घेतली, कानाला लावली. काय आश्चर्य, काय भक्तीचं आश्चर्य! नामदेवरायाच्या डोळ्याला पाणी आलं, घळघळ घळघळ नामदेवरायाच्या डोळ्यात पाणी आलं. नामदेवराया रडायला लागले. खरोखर मेलेल्या हाडातून विठ्ठल 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 असा आवाज येत होता. रामदेवरायांनी सर्व त्या हस्त्या गोळा केल्या आणि महाद्वारात घेऊन गेले. गेल्याबरोबर माझा नामा आला, हा निरोप पोहोचला. नामा आला म्हणजेच माझा चोखोबा आला. इतका आनंद पांडुरंगाला झाला. आलास का रे नामा? आलो ना देवा. आणल्या का रे माझ्या नामाच्या हस्त्या? आणल्या ना देवा. देवानं हस्त्या बघितल्या आणि डोळ्याला गळगळ 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 पाणी आलं. नामा आण रे माझ्या चोखोबा हस्त्या, हस्त्या घेऊ दे मला दर्शन. पांडुरंगानं स्वतःचा पितांबर पुढे करावं आणि स्वतःच्या पितांबरामध्ये चोखोबारायाच्या हस्त्या घ्यावा आणि चोखोबारायाच्या हस्तीकडे बघून जगाच्या बापानं रडावं. भक्तीचं महत्व. अरे काय आश्चर्य! चोखोबारायाच्या हस्तीला इतका आनंद झाला. जिवंतपणी ज्या पांडुरंगाचं मला दर्शन झालं नाही, आज जगाच्या बापानं मला पितांबरात घ्यावं, माझं किती परम भाग्य. आणि काय आश्चर्य! अरे कीर्तनात एखाद्या भक्तानं ताईनं माईनं नाचावं, एखाद्या भारुडात एखाद्या दादानं माईनं नाचावं, वारकऱ्यानं दिंडीत नाचावं, तसं आनंदात चोखोबाच्या मेलेल्या हस्त्या भगवान पांडुरंगाच्या पितांबरात अशा विठ्ठल 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 म्हणून नाचत होत्या. आणि चोखोबारायांनी प्रश्न केला, पांडुरंगा जिवंतपणी तुझ्या महाद्वारात मला कुणी येऊ दिलं नाही रे, आणि आज मी तुझ्या पितांबरात आलोय, पण मेल्यानंतर आलोय, हे मेल्यानंतरचं फळ मला दिलं का रे? त्यावेळेला पांडुरंगानं सांगितलं, ए चोखोबा, जिवंतपणी माझ्या मंदिरात तुला कोणी येऊ दिलं नाही, पण आज मेल्यानंतर तू माझ्या जवळ आलं ना, तुला आता अशी जागा देतोय, एवढा मोठा अधिकार देतोय रे चोखोबा, का तुझं दर्शन घेतल्याशिवाय
माझ्या दर्शनाला एकाही भक्ताला येता येणार नाहीये. अजूनही जा भूवैकुंठ पंढरपूरला तुम्ही. चोखोबारा यांची समाधी त्या ठिकाणी पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर आहे. पहिल्यांदा दर्शन होते माझ्या चोखोबारायाचं भक्तीचं प्रतीक, आणि दुसरं दर्शन होते नामदेव पायरीचं, आणि मग वारकऱ्यांना पंढरपुराच्या महाद्वारात पांडुरंगाच्या दर्शनाला प्रवेश मिळतोय. हे भक्तीचं महत्व आहे. तुम्ही बोलत होता ना, तुम्ही म्हणत होतात ना भक्ती केल्यानंतर काय मिळतं. अरे भक्ती केल्यानंतर त्याचं नाम घेतलं का तो काय करतो, हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखितो, पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. कळलं आता भक्तीचं महत्व? कळलं का मावशी? कळालं का? कळालं तुम्हाला दादाला भक्तीचं महत्व? कळालं ना? याला म्हणतात भक्ती. भक्ती केल्यानंतर चोखोबारायणला एवढा मान श्री विठ्ठलानं दिला, आणि भक्ती केल्यानंतर नामदेव महाराजाच्या हातानं देव दूध पितो, आणि नामदेवरायांच्या हातानं देव जेवण करतो. भक्तीचं महत्व जा हिंगोलीमध्ये औंढा नागनाथला. औंढा नागनाथला गेल्यानंतर भक्तीचं महत्व कळतंय की नामदेवरायाचं कीर्तन उभं राहावं आणि लोकांनी सांगावं तुम्ही मंदिराच्या पाठीमागं कीर्तन करावं. काय आश्चर्य! भक्तीचं महत्व किती ऐका. त्यावेळेला महाराज मंदिराच्या पाठीमागं कीर्तन रंगात आलं, आणि भगवंताला आनंद झाला की माझा नामा कीर्तन करतोय. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, ही साधी ख्याती नाहीये. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवाच्या हातानं दूध प्यावं, जेवण करावं, आणि कीर्तनात देऊळ फिरावं. औंढा नागनाथची घटना डोळ्यापुढाना अजूनही तेच मंदिर तसंच फिरलेलं आहे. जी गेली ना, तुम्ही गेला असाल कधी तीर्थ यात्रेला, त्याच्यामध्ये बघितलं असेल. भक्तीचं महत्व अजून काय? भक्तीचं महत्व, भक्ती केली त्याचं सदैव नामस्मरण कंठामध्ये धारण केलं की तो देव मागे पुढे उभा राहतो, मागे पुढे उभा राही संभाळीत. मग काय केलं भक्तीमध्ये? सावता बाबांच्या मळ्यामध्ये आला, सावता बाबांना भाजी खुरपू लागला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. काय म्हणताय? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी सुद्धा सावता महाराजांनी श्री विठ्ठलाला पाहिलं, भक्तीच्या जोरावर पाहिलं. दामाजी पंताचं काम केलं, नरहरी सोनाराचं काम केलं, कबीर महाराजाचं काम केलं, चर्मरंगू रागी रोहिदासा संगे महाराजांचंही काम केलं. बघा ना, जनाबाईला गौऱ्या वेचू लागायला सुद्धा भगवान आले, दळू लागायला सुद्धा भगवान आले. हे भक्तीचंच महत्व आहे. मग तुम्हाला वाटत असेल एवढ्या भक्तांनी भक्ती केली तर देवानं त्यांचे काम केले का केले? भक्तीच्याच जोरावरती केली. तुम्ही भगवंताला भक्ती दिली का देव तुमचं डेफिनेटली 100% काम करतो. पण हे कळण त्यालाच आहे ना, जर ज्याला नाही कळालं त्याला काय कळणार आहे? म्हणून भक्ती जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे. भक्ती कोणती? मग नामस्मरणाची भक्ती तुम्ही करू शकता, हरिचिंतनाची भक्ती. आता पंढरपूरला दिंड्या चालल्यात, त्या दिंडीमध्ये वारकरीची भक्ती तुम्ही करू शकता, त्यांची सेवा करू शकता. नाही तुम्हाला दिंडीला जाता आलं ना तर नुसतं पहिलं पाऊल दिंडीच्या मार्गाने टाका. नाही दिंडीला जायचं ना तर आपल्या गावातले वारकरी चालले त्यांना अन्नदान करा, त्यांना पांडुरंगाला नमस्कार सांगा. आणि नाही 15 दिवस 21 दिवस सोहळ्यात चालता आलं तर भगवंताचं शेवटच्या दिवशी तरी वारीला आषाढी कार्तिकी विसरू नका. मज आषाढीला तरी जा, कार्तिकीला तरी जा, तो आनंद लुटा, तो याच देहामध्ये, बाकीच्या देहामध्ये नाहीये. बघा किती आश्चर्य भक्तीचं. अरे जे इंद्रायणी सर्वांना वाटत होतं का इंद्रायणी पवित्र व्हावी, इंद्रायणी साफ व्हावी, कितीतरी घाण त्या इंद्रायणीमध्ये होत्या. बघा ती जलपर्णी म्हणतात, ती जलपर्णी आलेली होती आणि कितीतरी काळं कंपन्यांचं पाणी आलेलं होतं. अरे वारकऱ्यांनी तीर्थ तोंडामध्ये घ्यावं इतकं पाणी सुद्धा पवित्र नव्हतं, इतकं घाण पाणी होतं. पण काय आश्चर्य,
माझ्या श्री विठ्ठलानं इंद्रायणी माता असा पाऊस पाडला की इंद्रायणी माता पवित्र करून घेतली आणि सगळी इंद्रायणीतले घाण वारकऱ्यांसाठी बाजूला काढून दिली. हे भक्तीचंच महत्व आहे, हे भक्तीचंच महत्व आहे. कळेल त्याला कळेल, ज्याला नाही कळालं त्याला काय. विठ्ठल